कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं हे वाक्य कालपासून मीडियाच्या हेडलाईन्समध्ये झळकतंय. त्यामुळे गेल्या 1-2 दिवसात या दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पेटलंय. त्यात जयकुमार गोरे म्हणाले की शिवसेना आता अभिजित दिपकेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणार आहे आणि त्यानंतर पेटलेल्या युद्धावर संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांना अपशब्द वापरले, ज्यामुळे त्यांची सगळ्या सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात सोलापूर इथं तक्रार दाखल करण्यात आली. आता प्रश्न फक्त या वादापुरता मर्यादित नाहीये, तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे अधूनमधून अशा प्रकारच्या काही ना काही वादामुळे चर्चेत येत असतात. पण एक प्रश्न पडतो, जयकुमार गोरे हे एकेकाळी काँग्रेस पक्षात होते, त्यांच्यासाठी काम करायचे, पण भाजपमध्ये आल्यावर ते मंत्री कसे झाले? जयकुमार गोरे या आधी कोणकोणत्या प्रकरणात चर्चेत आले आहे? यासोबतच कोणत्याही मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा नसताना एक रेशन दुकानदाराचा मुलगा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये कसा पोहोचला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी मानखटाव तालुक्यातील बोराटेवाडी या छोट्याशा गावातून जयकुमार गोरेंचा प्रवास सुरू झाला. कोणतंही मोठं राजकीय आडनाव नाही, घरात राजकीय वारसा नाही, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने सुरुवातीला सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवताना त्यांनी लोकांमध्ये संपर्क वाढवला आणि हळूहळू राजकारणात प्रवेश केला. सन 2007 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि आंधळी गटातून निवडून आले. हीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पहिली मोठी पायरी ठरली. जिल्हा परिषदेत काम करत असताना त्यांनी स्थानिक प्रश्नांवर भूमिका घेतली आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फक्त 2 वर्षांनी म्हणजेच 2009 मध्ये त्यांनी थेट मान विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मोठ्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून विजय मिळवणं सोपं नव्हतं, पण जयकुमार गोरे यांनी तो पराक्रम करून दाखवला आणि पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले. या विजयामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांच्याकडे नव्या नेतृत्वाच्या रूपानं पाहिलं जाऊ लागलं. त्यानंतर मंडळी 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. सलग 2 विजय मिळवल्यावर त्यांचं राजकीय वजन हे आणखीन वाढलं. मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल सुरू झाले. राज्यात भाजपचा प्रभाव वाढायला लागला. त्यात अनेक नेते पक्षांतर करत होते. अशाच काळात जयकुमार गोरे यांनीही काँग्रेस सोडायचा निर्णय घेतला आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये आल्यावर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यामुळे आधी अपक्ष, काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास पूर्ण झाला. या विजयासह त्यांनी आमदारकीची हॅट्रिक करत सलग 3ऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास जिंकून त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःचं स्थान अधिक मजबूत केलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग 4थ्यांदा आमदार होण्याचा विक्रम केला. त्यानंतर महायुती सरकार स्थापन झालं आणि जयकुमार गोरेंच्या गळ्यात कॅबिनेट मंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मंडळी, ग्रामविकास हे महाराष्ट्र सरकारमधलं अत्यंत प्रभावी खात्यांपैकी एक मानलं जातं, कारण राज्यातील हजारो ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, अनेक विकास योजनांचा निधी या खात्यांमार्फत वितरित केला जातो. त्यासोबतच गावाकडचे रस्ते, पिण्याचं पाणी, स्वच्छता, गावांचा विकास, विविध योजना आणि मोठ्या प्रमाणातील आर्थिक तरतुदी या विभागाच्या खाली येतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या खात्याकडे नेहमीच महत्त्वाचं खातं म्हणून पाहिलं जातं. त्यासोबतच ते सध्या सोलापूरचे पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यांना एवढं महत्त्वाचं खातं मिळाल्यापासून आणखीन एक राजकीय चर्चा रंगू लागली आहे, ती म्हणजे ओबीसी आणि विशेषतः माळी समाजातल्या नेतृत्वाची. काही राजकीय निरीक्षकांच्या मते भाजप राज्यात ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करत असून जयकुमार गोरे हे त्या नेतृत्वातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून पुढे येत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या नावाभोवती अनेक राजकीय चर्चा रंगू लागल्या. जयकुमार गोरेंचा प्रवास जितका वेगाने पुढे गेला, तितकेच वादही त्यांच्या मागे लागले.
सगळ्यात आधी चर्चेत आलं ते म्हणजे 2017 मधील एका महिलेने केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचं प्रकरण. या प्रकरणावरून विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर टीका केली. त्यावर जयकुमार गोरेंनी या आरोपाचं खंडन करत सांगितलं की या प्रकरणात न्यायालयाने 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. संबंधित महिला एका युट्यूब चॅनलशी संबंधित व्यक्तीवर जयकुमार गोरेंकडून खंडणी मागितल्याचा आरोप झाला आणि पोलिसांनी त्यावर कारवाई केली. या घडामोडींमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. याशिवाय त्यांच्या विरोधात इतरही काही आरोप झाले. कोविड काळातील निधी वितरण, जमीन व्यवहार आणि इतर काही प्रकरणांमध्ये विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी या सगळ्या आरोपांना राजकीय हेतून केलं जात असल्याचं सांगत सातत्याने नाकारलं. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात यशाबरोबरच वादही कायम राहिले. आत्ताच झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात महायुतीमधील काही स्थानिक मतभेदही उघडपणे समोर आले. त्या काळात प्रशासनाच्या भूमिकेवर आणि काही निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे या प्रकरणात जयकुमार गोरेंनीही आपली ठाम भूमिका घेतली होती. म्हणून विरोधकांबरोबरच सत्ताधारी आघाडीतही त्यांचं नाव चर्चेत राहिलं. आज परिस्थिती अशीच आहे की जयकुमार गोरे हे फक्त सातारा जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीये. ग्रामविकास मंत्री म्हणून राज्यभर त्यांची ओळख निर्माण झाली आहे. पण त्याच वेळी त्यांच्या प्रत्येक राजकीय भूमिकेवर, प्रत्येक वक्तव्यावर आणि प्रत्येक निर्णयावर विरोधकांचं लक्ष असतं. त्यामुळेच आता सध्या संजय राऊत यांच्यासोबत सुरू झालेला ताजा वाद हा केवळ दोन नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष राहिलेला नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखीन एक मोठा चर्चेचा विषय बनलाय. संजय राऊत यांना शक्यतो कोणी शिंगावर घेत नाही, पण जयकुमार गोरेंनी भाजपतर्फे ती जबाबदारी घेतली आहे असं सध्या एकूणच चित्र दिसतंय. आता प्रश्न असा आहे की सलग 4 वेळा आमदार, कॅबिनेट मंत्री आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रभावी नेते म्हणून पुढे आलेले जयकुमार गोरे भविष्यात राज्याच्या राजकारणात आणखीन मोठी भूमिका बजावतील का? की त्यांच्या भोवती वाद त्यांच्या राजकीय प्रवासाला अडथळा ठरतील? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.